नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये. झी मराठीने केली नव्या 2 मालिकांची घोषणा. झी मराठी वाहिनीवरील सगळ्याच मालिका सध्या टी-आर-पीच्या दृष्टिकोनातून खूप चांगली कामगिरी करत असल्याचं पाहायला मिळत आहे. तारिणी देव माणूस तुला जपणार आहे या मालिका स्टॉल लीडर ठरल्या आहेत. त्याशिवाय येत्या काळात वाहिनीवर अनेक नवनवीन मालिका सुरू होणार आहे. काही दिवसापूर्वी झी मराठीने वल्लरी विराजच्या शुभ श्रावणी मालिकेची घोषणा केली. मात्र अद्याप या मालिकेचा टाइम स्टॉल जाहीर करण्यात आलेला नाही. त्याआधीच वाहिनीने आणखी 2 नव्या मालिका सुरू होणार असल्याचं जाहीर केलं आहे. या 2 मालिका नेमक्या कोणत्या आहेत ते जाणून घेऊया. झी मराठीवर नव्याने सुरू होणाऱ्या 2 मालिकांपैकी पहिल्या मालिकेचं नाव आहे सनई चौघडे. या मालिकेबद्दल सांगताना नायिका म्हणते, तुम्हाला सांगते, तुम्हाला शोधणं इतकं कठीण झालंय. हे सगळं करून जर मुलगा सापडला तर दोघांचे विचार जुळतील का, आणि जुळली तर त्यांची गॅरंटी कोण घेणार, त्यांचं नातं टिकेल का याची खात्री कोण घेणार. अहो, आम्हाला तर 4 मुली आहेत, पण त्या आम्हाला जड नाहीत बरं का. पण आई म्हणून काळजी असतेच ना. प्रत्येक गोष्टीचा मुहूर्त ठरलेला असतो. वाजंत्री बहुगलबला. तर झी मराठी वाहिनीवर सुरू होणारी दुसरी मालिका ही दिव्यज्योती एक सून सुडाच्या भावनेने घर अंधारात ढकलणार, तर दुसरी सून प्रेमाने नात्यांची ज्योत उजळणार, असं सांगत या मालिकेचा पहिला प्रोमो शेअर करण्यात आला आहे. सनई चौघडे आणि दीपज्योती या 2 नव्या मालिकांमध्ये कोणकोणते कलाकार झळकणार, या मालिका किती वाजता प्रसारित होणार आहे अद्याप जाहीर झालेलं नाही. लवकरच वाहिनी याबाबत अधिकृत घोषणा करेल. झी मराठीवर आता लवकरच झी मराठी दुपार हा सेगमेंट सुरू होणार आहे. त्यामुळे दुपारच्या स्टॉलला देखील काही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची दाट शक्यता दर्शवली जात आहे. सध्या दुपारच्या कालावधीत लागीर झालं जी आणि माझी तुझी रेशमगाठ या 2 जुन्या एव्हरग्रीन मालिकाचं पुनःप्रसारण होणार आहे. आता सनई चौघडे आणि दीपज्योती या नव्या मालिकेत किती वाजता प्रसारित होणार, यामध्ये कोणते कलाकार झळकणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक आतुर झाले आहे. या दोन्हीही मालिकांच्या प्रोमोवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. या मालिकेला लवकरात लवकर सुरू व्हायला पाहिजे असंही चाहत्यांचं कमेंट्स आलं आहे.